गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू। गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस एपी वृत्त संस्थेनं दिलेलं आहे। गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। 242 प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेलं विमान अवघ्या 7 मिनिटात खाली कोसळलं। विमान दुर्घटनेचं वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी प्रार्थना होऊ लागल्या। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनानं व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली। मात्र दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून मनात जी शंका न राहून होत होती, अखेर तेच घडलं। एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाइनर 787 विमानातील सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। एपी न्यूजने या संदर्भातील वृत्त दिलं असून गुजरातमधील पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर आली आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस एपी वृत्त संस्थेनं दिलंय। महत्त्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते। एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर 787 हे विमान अहमदाबादवरून लंडनकडे निघालं होतं। दुपारी 1:31 विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात हे विमान कोसळलं। विमानानं हवेत टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघाणी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन हे विमान कोसळलं। या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी प्रवास करत होते। क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या। अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या। एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे। दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली। जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत असून या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला, तर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे। हॉस्पिटलमधील 15 डॉक्टर जखमी। विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयंकर होता की अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं असून तेथील हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरून उठवण्याचं काम या दुर्घटनेनं केलं। या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून पोटात कालवणारी अत्यंत हृदयद्रावक ही घटना आहे। या दुर्घटनेत तेथील 15 डॉक्टर जखमी